डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर विजयकुमार गावितांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। त्यांच्या घराबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरवून त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा आनंद व्यक्त केलाय। डॉक्टर गावित यांच्या शपथविधीसाठी त्यांचे कुटुंबीय मुंबईत आहे। 1995 पासून आमदार झालेले डॉक्टर विजयकुमार गावित हे सलग 2014 पर्यंत विविध खात्याचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री राहिले आहेत। 2014 मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपात दाखल झाल्यापासून त्यांच्यावर झालेल्या विविध आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले होते। मात्र आता पुन्हा एकदा भाजपाचा आदिवासी चेहरा म्हणून त्यांना संधी दिल्याने त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित या खासदार असून त्यांचे देखील केंद्रीय मंत्रिमंडळात नाव चर्चेत आहे। मात्र त्यांचे मंत्रिपद हुकल्याने आता डॉक्टर विजयकुमार गावितांना मिळालेल्या मंत्रिपदाने जिल्ह्यातील भाजपाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे। आदिवासी विकास मंत्री असताना गावित यांनी विकास कामांचा सपाटा लावला होता, त्याचप्रमाणे विकास कामे करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।